हे बघा फणस सोलतात. तर हे असं गरे साफ केलेले आणि चाकरमानी माझ्या आधीच खाऊ बसलेले आहेत. मी तुमका बोलले असता हिला कशा फणसाची भाजी खाऊ, तर त्या पहिला घेऊन बसलेलाच असतं. का कसे असाय बरे असाय मा. तर चाकरमानी फणस सोलतच असत. बाबांनी मस्तपैकी साफ वगैरे करून दिलेलो असता. तो फक्त ते का साईडचे ते चार बाजू असतात ते काढूचे आहेत. ते मी तुमका दाखवतोय. तर फणस सोलता आपण बघूया आता फणस सोलताना. तर सकाळी सकाळी आई सुद्धा अशी घावणे काढत होती चाकरमान्यांसाठी. ते काय परतीत उकडे तांदूळ. तरी परत उकडे तांदूळ असत फणसाच्या भाजी सोबत. तर असो मस्तपैकी घावणं काढून झालेलो आहे. इतके घावणे काढून झालेले आहेत आपले. काय मिक्सराक लावतेलं उकडे तांदूळ निवडीची असतले वाटतं. तिरपाळा असत मध्ये मध्ये ते मिक्सराक लावतेलं उकडे तांदूळ. तर डायरेक्ट धुवून कुकरात लावतेली या उकडो तांदूळ आहे. मस्त आपलं घावणं पहिलेलो आ. तर हे बघा फणस सोलतात. तर हे असं गरे साफ केलेले आणि असं काढायचा. ही असं घोटी मग अशी साईडीत ठेवायची आणि मग ती आपण फोडून घेतलो. तेल वगैरे हाताक लावून घेतलेला मस्तपैकी. तर असो आपण गरो काढायचो साईडचा काढून. बाबांनी आमका मस्त साफ करून दिलेलो. तर पुढे कर ना टोप ममता. तर हे बघा इतकी अजून गरे साफ करूचे असत आपल्याक. तर ममता कसं वाटतं तुका गरे सोलताना? पहिल्यांदा नाही सोलणं पण गावाकच होतं माका पण माहिती आहे. पण तू आता गेल्या वर्षी पण येऊन होतस ना फणसाची भाजी खाऊ. हा मग आता तुका एकदम अशी 2 वर्षांनी भाजी भेटता तर तुका कसं वाटता असं मी तुका विचारतोय. बघलात तगलात चांगलंय ना. कधी खाते असं तिका झालेला म्हणून ता एकटाच सोलू बसलेला. हा म्हणजे किती एक्सायटेड आहे कधी बनवते आणि कधी खाते असं झालेला ते का. तर जी त्या गोटी साफ करताना ती आपण नंतर फोडून घेतलो. तर तुम्ही पण फणसाची भाजी खालाय की नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नाहीतर येवा आमच्याकडे आज खाऊ. घे बघा असा तेल लावून घ्यायचा कारण डीक असता तो. नाहीतर डीक हाताक लागतो. आणि फणसाची भाजी सुद्धा ह्याच बनवताला झणझणीत एकदम. बनवताला ना फणसाची भाजी. मग त्या फणसाची भाजी पण बनवताला. तर तू फणस सोलून घे मग आपण फणसाची भाजी बनवूया. हे असं घोटी आहे. तर हे बघा असे फोडून घ्यायचे. हे सुद्धा आपण भाजीत घालतो आणि त्यांची साला काढून घ्यायची. सगळे घालतो घोटी सगळे घालू ना. कितके होतील ते बघ. तर असे मस्तपैकी दगडांनी करून घ्यायचे आणि त्यांची साला काढून घ्यायची. होय. तर ही बघा आपली गरे सोलून झालेले आहेत मस्तपैकी. तर आता आम्ही मस्तपैकी धुवून फोडणीत घालतलो आणि त्याची भाजी करतलो. कांदो मिरची आणि खोबरा मस्तपैकी तयार झालेला हा. आता माझी बहीण भाजी फोडणीत घालता तर चाकरमानी घालतली. तर जाऊया आपण बघूया आणि तर आज कसा बनवता भाजी तर बघूया. जी आम्ही मस्तपैकी धुवून घेतलेली आहे. ह्यो असा कांदो मिरची आणि ह्या असा खोबरा. तर आता आपण जाऊया फोडणीत घालूक. आतमध्ये आपण तेल घालून द्यायचा. आता आपण मोहरी घालून घेऊया.
आपण मोहरी घातलेली आहे ती जरा तडतडून द्यायची. तेलात जरासा टोपात पाणी लावलं त्याच्यामुळे असा आवाज येतो. तर आता आपण घालायचे मिरचे. तर हे बघा मस्त बनवता. इकडे फोडणी घालता आणि बाजूक राहता. काय करतो आता तिखट हवं तर जास्त करतो. तिखट वगैरे थांब तरी जराशी भाजून दे तरी. तर कढीपत्ता आम्ही घालून विचारलो. थांब कढीपत्ता देते. कमी कर गॅस. थांब गॅस. हा रवा. तर कांदा पण घालून द्यायचो. कांदा आपण मस्त भाजून घ्यायचो. हळद घालू होईल. कांदा असो आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचो. तुमका पण फणसाची भाजी आवडता की नाही माका नक्की सांगा. हा कढीपत्ता आम्ही स्किप केलो. तुम्ही घालू शकताय कारण मी विचारलं की फणसाच्या भाजीसोबत पेज बनवलेली या. तर आज आमच्याकडे फणसाची भाजी आणि पेजा. तर तुम्ही सुद्धा खाऊ घेवा. आज आमच्याकडे जेवकच येवा कारण आमची फणसाची भाजी म्हणजेच आज आमचं जेवण असा. तर तुम्ही सुद्धा आज आमच्याकडे फणसाची भाजी खाऊ घेवा. मग आता आपलं कांदो भाजत दिली वा. हळद घालून घ्या. फॅन थांब द्या. आता आपलं कांदो मस्तपैकी फ्राय झालेलो आहे. तर आता आपण त्याच्यात हळद घालून घेऊया. जरा शिजून घ्या. तर हळद घालून घेतलं. मीठ पण आता घालतं की नंतर. आता घातलं तरी चालतं. एक चमचा. तर आता आपण मीठ पण घालून घेऊया. हे बघा मीठ घालून घेतो. जरा सजून घाल. आणि त्याच्यानंतर ढवळून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात भाजी घालून घेऊया. आणि शिजल्याच्या नंतर आपण शेवटी खोबरा घालतो. तर फणसाची भाजी खाऊ किती भारी वाटतं ना. आता आपण फणसाची भाजी घालून घेऊया आतमध्ये. ढवळून घे. आणि नंतर पाणी घालतो. शिजाक आपण पाणी घालतो. आणि शेवटी खोबरा. आणि आतमध्ये घोटी पण असत. त्याच्यामुळे आपल्या जरा पाणी जास्त घालू पाहिजे कारण ते शिजा पडले ना. आजची आमची कूक असत चाकरवाणी म्हणजेच माझी बहीण. पाणी घालून आतमध्ये. नाही गो लगेचच घाल. तर ना आता आपण पाणी घालून घेऊया. होय मेल्या घालतो. खडे घालतो बघ. नाही तर घालून ठेवशील जास्त. माका दिसत नाही. ढवळ बघ. ढवळू आणि झाकण मारून ठेव. अरे बघा आपण आता पाणी घातलेलं. हा भाजी शिजा गोट्यांच्या बरोबरतीचा कारण शिजा कोळी. आणि आता आपण झाकण मारून ठेवतो. झाकण मारून. तर आम्ही आता परत घालून ठेवलो. भेटूया आपण 15 मिनिट नंतर. आपण झाकण उघडून बघूया. भाजीचं तर एक नंबर असो खमंग वास येता. कधी खाऊ असा आमका झालेला सगळ्यांका. तर आता मी उघडून बघतो. पाणी किती रावला आता चेक करूया.
आणि आपली घोटी पण शिजली आहेत नाही तर आपण आपल्याला बघूचा. हे बघा आपला पाणी जरासा ह्या सगळा आटवल्याच्या नंतर आपण आतमध्ये खोबरा घालतलो. भाजीतला ना पाणी पूर्णपणे सगळं आटलेलं हा. तर आता आपण आतमध्ये खोबरा घालून घेऊया. ही बघा आपली भाजी अशी मस्त दिसता. पेजीवर तर एक नंबर लागतले. आज तर मी ह्याच्यावरच राहतलोय, बाकी काहीच खायचंही नाही. खोबरा घालून घेतो. खोबरा नाही तर भाजीक चवच नाही. खोबरा या होय आज फणसाच्या भाजीक. पकड घे आता हलतलं. तर आई याची ढवळून घेता. तर आता आम्ही मस्त पेजेसोबत भाजी खातलो. भाजी आपली तयारच आहे. जाऊया फणसाची भाजी खाऊ. भाजी एकदम अशी तयार झालेली आहे आणि चाकरमानी माझ्या आधीच खाऊ बसलेले आहेत. मी तुमका बोलले असता हिला कशा फणसाची भाजी खाऊ, तर त्या पहिला घेऊन बसलेलाच असतं. तर चला तर मग बघूया आपण. हे बघा फणसाची भाजी आणि पेज घेऊन ऑलरेडी बसलेलाच हा. कशी झाली? बरी झाली? त्यांका सांग तुम्ही पण यावा. नाही तर खाण्यात बिझी आहे त्याच्यामुळे तर तुमका काय बोलवचं नाही. मीच तुमका सांगतोय फणसाची भाजी आणि पेज खाऊ केव्हा आज तुम्ही आमच्याकडे. जो व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू, बाय बाय. येवा आज आमच्यासोबत तुम्ही फणसाची भाजी खाऊ.